सुरुवात करायची ना शक्तीपीठावर आलाय, समोर बसलाय. समोर नवीन नाही. आता याच्यामध्ये सांगायचं काय, विश्वशांती हे दादांचं पहिलं सुरुवातीपासून होतं. पण आपण अडचणीनिमित्त आलो तेव्हा जर विश्वशांती करायची म्हटलं असतं कोणी थांबले नसते. आधी आमचे प्रश्न सोडवा मग विश्रांती. तर मामा आणि दादा बोलत होते विश्वशांती करायची, तेव्हा म्हणाले आपण दोघं बसलो आणि विश्वशांती काय करणार. दादा म्हणाले एक दिवस असा येईल की माणसं एवढी येतील की हॉल घ्यायला लागेल. आता तेच झालं ना, कमी का असे ना, तर एवढी माणसं घरात तर बसणं शक्य नाही कुणाच्या. आणि पहिल्यांदा सगळ्या सिद्धता व्हायच्या होत्या तेव्हा दादा कुठलंही काही मिळालं की पहिल्यांदा मुंबईला जायचे. का तर त्यांना ते डिस्ट्रीब्यूट केलं नाही तर रॅश उठायची अंगावर. मुंबईचे लोक जास्त म्हणून मुंबईला पहिल्यांदा, मग पुण्याला हे सगळे आजूबाजूचे लोक बोलवायचे. कराड, कोल्हापूर, सातारा, धुळे, जळगाव, पुणे, विजापूर सगळे इथे यायचे. जेव्हा सगळं पूर्ण झालं तेव्हा बाबांनी हॉल घ्यायला परमिशन दिली. मग उरूस एके ठिकाणी सगळीकडे एकाच वेळेला साजरा करायचा आणि तेव्हा हॉल घ्यायला सांगितले. म्हणजे किती ते शास्त्रशुद्ध पाळलं. आणि वहिनीने जर प्रसाद पुण्यात केला तर आम्हाला मुंबईला सांगायचे नको. दादानी एवढं केलं की पुण्याला सकाळी उरूस झाला तर दुपारच्या प्लेननी मुंबईला यायचे आणि संध्याकाळी तितक्याच उत्साहाने आंघोळ करून तासभर आरती करायची. म्हणजे हे आम्ही बघितलेलं, अनुभवलंय. आणि दुसऱ्या दिवशी मग गोव्याला जायचे प्लेननी आणि संध्याकाळी तिकडे उरूस. म्हणजे किती दगदग होत असेल. पण हे सगळं तेव्हा करणं आवश्यक होतं. आणि मग ते म्हणाले की हे जर सगळं पुढच्या पिढीने सांभाळलं नाही, त्यांना कळलं नाही तर सगळं हे होईल. याचा काहीतरी विचार करूया. नाहीतर दादा बाबांना म्हणाले इथेच थांबूया आपलं कार्य, माझ्यापर्यंत झालं तेवढंच बास. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची काय की प्रोटेक्शन म्हणून आपल्याला प्रतिमा दिल्यानंतर आता ही जी सगळी अवस्था प्राप्त करून दिल्या, ती अवस्था मिळाल्यानंतर ती मेंटेन करण्यासाठी आरती साधना, ओंकार साधना आणि मुलाखत साधना, दैनंदिन प्रार्थना, ज्ञान संवेदना आणि मग आमूलाग्र बदल, आत्मनिवेदन. तर हे सगळं त्यांनी सांगितलं. बेस आरतीमध्ये काय तर काया आणि वाचा विलीन केलंय. आणि जेव्हा आरतीची गोडी लागली तेव्हा ओंकार साधना संथेने शिकवली तिसऱ्या संमेलनात. आणि दादा पहिल्यांदा म्हणायचे कोणी जर आलं तर आधी विडा, पानसुपारी, नारळ आणि नाव द्या, आरतीला या अर्धा तास. कारण इतके वर्ष तुम्ही काही केलेले नाही. तर बाबा म्हणाले निदान त्यांची अर्धा तास आरतीची सेवा तरी लागू दे. काही लोक म्हणजे आम्ही अशी पण उदाहरणं बघितली आहेत की एक माणूस दर गुरुवारी आरतीला येत होता, एकही विडा न लावता सगळी कामं झाली त्याची. आणि लोक काय म्हणायची माहितीये, आरतीला आलो एवढे प्रश्न विचारायचे, पण आरती ऐकली की डोकं शांत झालं की काही विचार समोर बसले की काय विचारायचं होतं तेच आठवत नाही. पण दादा उत्तर सांग, दादा प्रश्न सांगायचे. कालच तुम्ही जाऊन आलात ना मुलाखतीला. म्हणजे किती त्यांचं लक्ष असेल बारीक. म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिला बेस आहे तो आरती साधना. आता त्याच्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं की विश्वशांती करायची होती, हे त्यांचं पहिलं ध्येय होतं. म्हणून विश्वशांतीसाठी ते शक्तीपीठ स्थापन केलं. का तर ऑटोम येणार, त्याला उत्तर द्यायला पाहिजे, म्हणून तेवढ्या याचं पाहिजे म्हणून शक्तीपीठ. आता शक्तीपीठ स्थापन करायचं झालं तर त्याला माध्यम पाहिजे. माध्यम पाहिजे तर एकट्याच्याने होणार नाहीये. म्हणून ती माध्यम कशी
दीक्षा घेतलेली पाहिजे. दीक्षा घेतच्या आधी त्यांचं विमोचन व्हायला पाहिजे. विमोचन व्हायला पाहिजे त्याच्या आधी त्यांच्या अडचणी दूर व्हायला पाहिजेत. तर ते हे करणार. आणि विमोचन करायचं म्हटलं तर एकट्या दोघांचं करायचं नको, सगळ्या एवढ्या भक्तांचं करायचं म्हटलं तर लोकसंग्रह पाहिजे. मग लोकसंग्रह करण्यासाठी काय, तर त्यांनी ज्ञान साधना पुस्तकात मनोगत लिहिलंय ना, त्याच्यात त्यांनी सांगितलं की कुठल्याही सत्पुरुषाला काही कार्य करायचं झालं तर त्याला एक काहीतरी नाही, एक काहीतरी माध्यम निवडायला लागतं. कीर्तन म्हणा, भजन म्हणा, पुराण म्हणा, काहीतरी निवडायला लागतं. तसं दादानी सोपं माध्यम म्हणजे दुःखाचं आणि अडचणीचं निवारण करायचं. त्याच्यामुळे लोक ही तिला सांगते, अगो त्यांच्याकडे गेला ना की आपले प्रश्न सुटतात. हा त्याला सांगतो, त्याला सांगतो, असं करून लोक आली आणि मग ते काम सुरू झालं. मग यथोचित लोकसंग्रह झाला म्हणजे कारण तिकडून आणलेली शक्ती जी आहे ती 100 लोकांना वाटली गेली पाहिजे ना. म्हणून लोकसंग्रहासाठी म्हणजे कामकाज हे आपल्याला दादा म्हणायचे पिंजऱ्यात उंदीर पकडण्यासाठी लावलेलं थालीपीठ, गेट पास. आणि मग सगळे आले. मग हा म्हणतो डॉक्टर आहे, तो म्हणतो वकील आहे, तो म्हणतो इंजिनियर आहे, तो म्हणतो आणखीन काय आहे, फॉरेन रिटर्न आहे. दादा म्हणाले सगळे आल्यानंतर सगळ्यांच्या शेपट्या कापून टाकल्या. मग आता काय बोलणार, हे मी रेकॉर्डिंगच आहे त्याच्यामध्ये. तर म्हणाले आता सगळे, मी नेहमी त्या ह्याला म्हणते, कोणाला तरी सकाळी म्हटलं एका पिंजऱ्यात अडकलेले आपण उंदीर, आता कुठे जाऊन जाऊन. पण दादा म्हणाले विल्हेवाट काय लावायची ती मी बघतो. कोणी एवढा उदार नाहीये की उंदीर उपाशी आहे म्हणून खोबऱ्यास तुकडा लावलाय किंवा थालीपीठ लावलंय किंवा काय. म्हणाले तुम्हाला एक आडी अडचणी यांच्याकडे गेलं की निवारण होतात. दुसरी बाजू पण सांगितली दादानी. दादाना पुण्यातले लोक, पुण्यातले टिपिकल लोक काय म्हणायचे, टिनोपाल दादा, टिनोपाल दा भागवत. का तर दादा पांढरे कपडे घालायचे म्हणून. हा, पण दादानी काही ठिकाणी म्हटलंय अडचणींनी त्रस्त झालेत सगळे, अडचणी तर सुटल्या पाहिजेत, पण भागवतांच्याकडे गेलं ना की पहिला गणपती सोडायला सांगतात आणि नंतर उपास सोडायला सांगतात. उपास कोणी सोडतं का, असं विचारत होते मुंबईच्या बायका आणि पुण्यातले लोक. पण आता दादा म्हणतात एवढे वर्ष तुम्ही संकष्ट्या केल्या तर गणपतीनी जरा सुद्धा सोंड हलवली नाही, मग 21 वर्ष संकष्ट्या करून काय मिळवलं. पण आता वेळ आल्यानंतर गणपती प्रसन्न झाला ना, मग आमच्या विक्रोळीला म्हणायचे बाई ना पांढरे कपडे घालती आणि धावती, कुठे धावती कुणा ठेव. पण म्हटलं गणपती तुझ्या घरी बसतोय पण प्रसन्न आम्हाला झालाय ते तुला माहित आहे का, ते तुला कळायला पुढचा जन्म घ्यायला लागेल. कळलं इतकं. म्हणजे देवदेवता सुद्धा त्या तुमच्या रूढी परंपरेच्या ह्याला कंटाळल्या, कारण त्या देणार आशीर्वाद निराकार. आणि आपली माध्यम डेव्हलप झाली नाहीत म्हणून आपल्याला तो धारण करता येत नाही. आणि एवढंस संसाराला एवढीच सेवापुरती, तर ही सांगती म्हणून मंगळवार कर, ती सांगती म्हणून गुरुवार कर, ती सांगती म्हणून शुक्रवार कर, एवढं करायचं, एवढी एक काय सेवा करून एवढा कृपाशीर्वाद साठाय, तो पचवायची ताकद आहे का. आज आता असं बोलू नये, पण दादा म्हणतात ती शक्ती जी येते ती शक्ती आता हा एक आहे, याच्या घरामध्ये 4 माणसं आहेत, याला वाटतं देवाचं करावं आणि यांनी देवाचं केलं आणि जी शक्ती येते ती जर बाकीच्या 4 जणांचं कोऑपरेशन नसेल तर ती धारण होत नाही. मग बोलावलेली शक्ती आहे तिला काम नाही दिलं तर ती एक विध्वंस तरी करते ना, तरी चांगलं तरी करते. त्या शक्तीला काहीतरी काम द्यायला पाहिजे ना. मग आता हे जे सगळं चाललंय वातावरणातलं, बायकांनी आतर शीर्ष म्हणायचं, अरे तुम्ही जरुरीपेक्षा जास्त शक्ती बोलवता आणि मग ती तुम्हाला धारण नाही झाली तर मग ती शक्तीने कुठे राहायचं त्या शक्तीने. म्हणून दादा काय म्हणाले, आतापर्यंत तुम्ही एका अंशाचं नवरात्र बसवत होता, पण ती शक्ती तिकडे वाट बघतीये सगळ्या सत्पुरुषांची. बघायला पाहिजे उपयोगात किती आणायला पाहिजे, यायला पाहिजे शक्ती 100%.
लोक जगाच्या कल्याणासाठी, पण ती येते किती 10%. का तर हे रूढी परंपरेने करतायत आणि ते जे आशीर्वाद देत आहेत ते धारण करता येत नाही. म्हणून दादानी सगळ्या देवतांना काय सांगितलं की एक काळ असा येईल तुम्हाला कोणी विचारणार नाही, त्याच्यापेक्षा आत्ताच गुरुमार्गात विलीन व्हा. एवढं कोण सांगेल? मग त्या देवता आपणहून विलीन झाल्या. मग ते काय म्हणतात की लोकसंग्रह झाल्यानंतर मग बाबांनी सांगितलं 5 पेर तुम्हाला सांगतील, मग कार्याची स्थापना. आणि त्याच्यासाठी दादांचं माध्यम. हा, दादांचं माध्यम झाल्यानंतर आता दादांचं माध्यम झालं तेव्हा 2 आणि 14 आण्याची मुलाखत गुरुवाणीमध्ये आहे. भाग 2 मध्ये दुसऱ्या आवृत्तीमध्ये 71 नंबरची मुलाखत आहे. पहिल्या आवृत्तीमधलं माझ्या लक्षात नाही, ते कमी जास्ती झाले काहीतरी म्हणून. तर ती 14 आणि 2 आणि मुलाखत आहे ती कार्याची स्थापना का केली त्याच्यावरती. तर त्या पेनच्या वर्धापन दिनाला हाजीबाबांनी घेतलेली मुलाखत आहे ती. तर ते काय म्हणतात, सकाळी सांगितलं मी तुम्हाला, का इथे जन्माला आलो आणि जर गुरुतत्व विसरलं तर पुन्हा त्या 60 वर्षात काय चांगलं वाईट केलं ते भोगायला परत यायला पाहिजे. आणि दादा म्हणतात देव असा डॅबिस आहे, तो त्यांचा अधिकार म्हणायचा. म्हणाले चांगलं तुम्हाला पहिल्यांदा भोगायला देतो आणि चांगलं दिलं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना तुच्छ समजता, हिडीस करता आणि वेगळं कर्म तयार करता. मग ते चांगलं कर्म संपलं की ते सत्कर्म कर, काहीतरी देवाला नमस्कार कर, देवाचं काहीतरी कर म्हणून जाग करण्यासाठी अडी अडचणी येतात. तर आम्ही कामकाजाला गेलो की दादा म्हणायचे त्या अडी अडचणीचे आभार माना, आम्हाला काय कळायचं नाही हे असं का म्हणतात. तर म्हणाले सत्कर्म असू दे दुष्कर्म असू दे काही असू दे ते तुम्हाला भोगायलाच पाहिजे. पण गुरुमार्गी झाल्यामुळे काय होतं, ते या दुःखाची झळ प्रखरता कमी होती आणि त्या दुःखाच्या मध्ये माणूस देवाची आठवण करतो. चांगलं असताना कोणाला देवाची आठवण होत नाही, चांगलं असताना जर देवाची आठवण केली तर दुःख येतील का? नाही येणार. पण हे साधं समीकरण कळत नाही म्हणून देव पहिल्यांदा काय करतो, त्या पहिल्या संमेलनात बाबांनी दादांनी सांगितलंय की प्रत्येक दीक्षेमध्ये तुमचे जन्म वाचले, आणखीन गुरुनी काय करायचं. तो हिंदीचा प्यारा आहे. आता इथे पुस्तक आहे मला माहित नाही, पुस्तक पहिलं सेमिनारचं, पहिल्या सेमिनारचं पुस्तक आहे ना, त्यातला तो हिंदीचा प्यारा वाचा. हिंदीचा दिल्लीच्या लोकांसाठी आहे, सुरुवातीला आहे, शेवटी नाहीये. म्हणून ते काय म्हणतात की दादांच्या माध्यमातून कार्य झालं, तर त्या विभूतींनी दादांचं माध्यम शोधलं आणि दादांनी ते ऍक्सेप्ट केलं. आता ह्याच्यावरती दोन दोन उदाहरणं आहेत, तुम्हाला परवा मी सांगितलं होतं. तर एक मुंबईला अशी घटना घडली होती की दादा मुंबईला कामकाजाला गेले. तर दादांचा मामे भाऊ होता, त्यांच्या घरी एक काम करणारा येत होता. तर त्याला बहुचराई देवीचा संचार होता. तर त्याचं असं होतं की लाखात एक मनुष्य असा मीडियम म्हणून येतो. तर ह्याचं सुद्धा म्हणजे रेफरन्स टू कॉन्टॅक्ट सांगायचं झालं तर फॉरेनला अशी मीडियम असतात, त्यांना पहिल्यांदा त्यांचं मेंटेनन्ससाठी गाडी देतात. का तर डेव्हलप झालेला आहे, त्याला अनडेव्हलप माणसाचं संगतीत बसला तर डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांना गाडी देतात, त्यांचं मेंटेनन्स सगळं करून त्यांना इतकं जपतात. दादा म्हणाले आम्ही तुम्हाला रोज भेटतो म्हणून तुम्हाला काय किंमत कळत नाही. आणि मी इतका हे नाहीये असा की तुम्ही मला माझ्या बाजूने गेलात मला 56 वेळा भेटलात मला काही फरक पडत नाही, पण तिकडे त्यांना फरक पडतो. आणि दादा एका ह्याला गेले होते, कुठल्या एका लेक्चरला, तर तिथे त्यांचे ऑनर दिलेले असतात असं लिहिलंय, तो दुसऱ्या दुसऱ्या का तिसऱ्या संमेलनात आहे. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. तर ह्यांनी आपण कुठे आहोत अभ्यास करायला गेले होते, त्यांनी ती विभूती थांबवली. तेव्हा त्यांनी सांगितलं ह्याच तिकिटावरती उद्या या, दुसऱ्या संमेलनात आहे वाटतं ना,
ते मी सांगण्यापेक्षा वाचा तुम्ही. तर तेव्हा तो तो म्हणतो की मी आज हे झालो नाही, म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. हा, काय, हा, ट्रान्समध्ये हे झालं नाही, तर याच तिकिटावरती तुम्ही परत या. आणि मग त्यांनी लगेच जाऊन ऑफिसमध्ये विचारलं की आज कोण नवीन आलं होतं, त्यांनी ही विभूती थांबवली. आणि हे घरी निघून आले. तर त्यांनी सांगितलं आम्ही $500 देतो. त्या काळात $500 लंडनला, म्हणजे बघा आज कोणी सोडलं असतं त्याचं. आज आज लोक अशी आहे, मुंबई केंद्रावरती आम्ही असे लोक बघितले, ऑफिसच्या कामासाठी जातात आणि कामकाज करून आलेले पैसे केंद्रावर न देता घरी वापर, नाव दादांचं, आणि पैसे आपण वापरायचे. असं करून काय मिळणार? मग त्या अशा परिस्थितीमध्ये $500 देऊन आम्हाला मीडियम तयार करा म्हणून सांगितलं, तर अशी संधी कोण सोडेल? दादा म्हणाले मी विचारतो माझ्या मास्टरला आणि मग सांगतो. बाबांनी सांगितलं नाही जायचं. आणि पेशन्स म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगतात असं नाही, साधी एक बॅग घ्यायची होती, ते सुद्धा सांगितलंय त्यांनी. साधी एक बॅग त्यांना आवडली होती, पण ते खिशात पैसे नाही जास्त. तर म्हणाले कशी घ्यावी, जाऊ दे म्हणाले, राहू दे म्हणून घेतली नाही. बरोबर महिन्यानी तीच बॅग दुसऱ्या माणसाने त्यांना प्रेझेंट देती, एक पैसा खिशातला न खर्च होता. आणि आज मी इथे आले, सकाळपासून मला असं वाटत होतं काय सांगायचं, काय बोलणार आहे आणि काय. म्हणजे दादा बोलता आलं नाही तर बघा तुम्हीच बघा काय करता, असं मी विडा ठेवताना म्हटलं प्रार्थना. म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत. तर दादा जेव्हा लंडनला निघाले, तर रात्री कोणाकडे जेवायला बोललं होतं, तिथून येईपर्यंत 1 वाजला. आल्यानंतर भराभरा कपडे भरले आणि 3 वाजता एअरपोर्टवरती जायचं होतं. हाजी बाबा ने काय सांगितलं, हम तुम्हारे साथ नहीं आएंगे, इधर का कार्य कौन संभालेगा. इंग्लिश येत नाही, खिशात पैसे नाही, आणि अशा परिस्थितीत फॉरेनला जायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे. पण एक विश्वास की हे कार्य करायचं आहे आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणार आहे म्हणून बाबांनी सांगितलंय, तर जायचं, पिपाटी सांभाळतील काय. आणि तिथे सगळी कामं केली. शाळेत मुलांना पोचवायचं, दूध आणायचं. आणि ज्यांच्याकडे उतरले त्यांचा जावई जेव्हा पुण्यात आला आणि दादांचा बंगला बघितला, तेव्हा पाय धरून तो रडला, की म्हणाला आम्ही तुम्हाला कसली कसली कामं सांगितली. म्हणजे ह्याच्या मागे काय, की दादानी किती कष्ट सोसले त्याला सीमाच नाहीये काही. पैशापरी पैसे नाहीत, कपड्यापरी कपडे नाही. आणि त्यांनी काय सांगितलं एक वाक्य, की नाथपंथामध्ये भिकारी झाल्याशिवाय तुम्हाला काहीही अध्यात्म मिळत नाही. म्हणून परिस्थिती कमी झाली तर रडू नका, त्यातनं काहीतरी पुढे चांगलं मिळणार असेल म्हणून तुम्हाला तुमची देव परीक्षा बघतो किंवा काही करणार. आज दादांच्या घरातले दागिने सातारच्या राणी साहेबांच्या घरात बघायला मागत होते, केवढे श्रीमंत असतील. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती मला वाटतं, तर दादांच्याकडे चांदीचा पत्रा होता, त्यांच्या वडिलांनी घेतलेला चांदीचा. तर दादा नाही कसं वाटलं की चांदीचा एवढा पत्रा आहे, तर पुण्यात गेले आणि सांगितलं देवार आहे ना त्याला चांदीचा पत्रा हे करून दे असा, जेवढं बसेल तेवढं, आणि हे मला नवरात्राला पाहिजे. हा, त्या सोनाराला सांगून आले. हा म्हणाले 2-4 महिने आधी दिले ना. तर हे नवरात्राच्या आधी गेले दुकानात, काय तयार झालं का म्हणून विचारायला. तर त्यांनी काय उत्तर दिलं दादांना माहितीये, तुमची इच्छा आहे नवरात्राला पत्रा बडवावा म्हणून. बाबांना विचारलं का म्हणून विचारलं, बाबांची इच्छा आहे का बाबांना विचारलं का म्हणून विचारलं. तो पत्रा हातात घेतला तर मला करावंसंच वाटत नाही, मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा करेन. दादांना नमस्कार केला, त्याला उठले आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा कर बाबा म्हणून सांगितलं. म्हणजे दादा नाही विचारणारा प्रत्येक गोष्ट. म्हणजे मी अभ्यास करते तेव्हा मला असं वाटतं की यांच्या घरी जेवायला जातो, त्यांच्या घरी जेवायला जातो, आपण सहज जातो. नरसोबाच्या वाडीला होणं झाली तेव्हा ते कोण जगताप का जगदाळे कोणतरी होते, तर ते त्यांच्याकडे कोणीही ब्राह्मण जात नव्हते, ते जगदाळेंच्याकडे. तर दादानी होम सगळं झाल्यानंतर सांगितलं आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार आणि तुम्ही वांग्याची भाजी आणि भाकरी करायची. तर ते म्हणाले तुम्ही जेवायला येणार आमच्याकडे. दादा म्हणाले मी एकटा नाही, सगळे येणार.
मग त्यांची जमीन ह्याला मागितली होती, त्यांच्या ह्याच्यात मांडव घालून हे केलं होतं काय, होमावन, होमावन माधुर साखराचं. तर होमावन केल्यानंतर त्यांनी जो इतिहास जो काढून बघितलं तर ती जमीन राजाने त्यांना दिलेली होती. म्हणजे ते आपण म्हणतो यांची जागा आहे तिथे केंद्र बांधूया, त्यांची केंद्र तिथे बांधूया, ते होणं शक्य नाही. त्यांच्या मनाला आल्याशिवाय ते तुम्हाला, त्यांच्या मनाला आलं तर ते फुकट सुद्धा देतील. पण असं राजयोगी आहेत ना ते, तर दादांच्या वडिलांनी दादांना गुरु केलेलं. तर ते म्हणाले ह्या जन्मात जर मी असा दरिद्री गुरु केला तर मला जन्मोजन्मी दरिद्री गुरु करायला नाही, मला असला गुरु करायचा नाही, राजयोगी गुरु करायचा. तर दादांना आलेली धोत्र वडिलांना दिली तर ते नेसत नव्हते. ते म्हणायचे माझा अधिकार नाहीये, तुला आलेली धोत्र आहेत गुरुपौर्णिमेला, तू नेस. म्हणजे वडीलही तितक्याच योग्यतेचे आणि मुलगाही तितक्याच योग्यतेचा. हा, म्हणजे किती त्यांनी हे केलं असेल. आणि गुरुदासचे वडील आहेत, त्यांनी सगळं घर सांभाळलेलं. पण त्या दोघांचं एवढं हे असायचं, ते तिकडून भाजी निवडून पाठवायचे आणि हे तितक्याच आवडीने खायचे. भेटणं कमी होत होतं, कारण नंतर नंतर कामामुळे जायला होत नव्हतं. आणि सिनेमातली लोक यायची, हा येणार ह्याचा पिक्चर पडू दे म्हणून, हा येणार ह्याचा पिक्चर पडू दे म्हणून बाबांनी. आणि हा म्हणणार मी 25,000 देतो, हा म्हणणार मी 50,000 देतो. बाबांनी सांगितलं सिनेमाच्या लोकांची कामच करायची नाही. म्हणजे खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही चांगली. तर अशा परिस्थितीमध्ये एवढे लोक आले. त्या चौथ्या संमेलनात अजून एक गोष्ट सांगितली त्यांनी, ती कोण, बडोद्याची राणी होती. तिने त्या काळात सांगितलं 1.5 लाख रुपये मी देते, तुम्ही साईबाबांचे भक्त आहात ना तर काहीतरी बांधा आणि इथे कार्य करा. ते म्हणाले मी विचार करून तुला उत्तर देतो. बाबांना सांगितलं तर बाबांनी विचारलं तिने पैसे कुठले मिळवले, मग विचार तिला कसे मिळवले, किती जणांच्या मुंड्या मुरगळून पैसे मिळवले. म्हणजे फुकट कोणी देतात म्हणून घ्यायचं नाही, त्याच्या मागे काय येईल ते माहिती नाही. एखादा गरीब असेल पण तो 2 रुपये देईल, पण त्या तो सद्भावने देतो, त्याच्या बरोबर काय येतं ते माहिती कळत नाही आपल्याला. आपल्याला एक एक असं वाटतं ना गोष्टी, म्हणजे नुसतं तत्वज्ञान आपल्याला सांगितलं नाही, ते आचरून पण दाखवलंय त्यांनी. म्हणजे इतक्या गोष्टी हे आहेत. तर ते म्हणतात काय, आता उलटा जर आपण हे बघितला चार्ट, हा चार्ट इथे तो फळा लहान आहे म्हणून सगळा एकच छोटा महत्वाचा तेवढा लिहिला. बाकीचं दुसरं बघितलं तर हा हिंदीचं वाचूया, हे कंटिन्युएशन सांगते मग ते वाच. तर लोकसंग्रहासाठी कामकाज त्यांनी निवडलं. तर काय अडीअडचणीचे प्रश्न सोडवायचे, ते ते करताना दुःखाचं काय मूळ आहे ते शोधलं. तर ते परलोकात निघालं म्हणून ते नाथपंथाचं सकाळी सांगितलं तसं इहलोक आणि परलोकाचं एकत्र रूप झाल्यानंतर वरती काय येईल. तर आता अमावस्या पौर्णिमेचा अनुष्ठान मांडतो ना आपण, कशासाठी मांडतो माहितीये? डे टू डे साठी नव्हे. याला आत्मा आणि कर्म वरती वरती देविका अवस्था नाहीये. आणि हे 3 ऋणानुबंध आहेत. तर मातृपितृचा आणि तो वंशविमोचनाने दूर केला. हा, इतर जनांचा कर्मविमोचन आणि ऋणमोचन आणि वैयक्तिकचा कर्मविमोचन आणि ऋणमोचन आणि इतर जनांचा हे केला. आणि देवाधिक गुरुमार्गात विलीन केला. आणि त्याचं ते कर्म करून तुम्हाला जन्मकर्माला जोडून दिलं. आणि ती अवस्था मेंटेन करण्यासाठी अमावस्या पौर्णिमेचं अनुष्ठान मांडायचं. इतकं त्याचं कनेक्शन ठेवून त्यांनी अमावस्या पौर्णिमेचं अनुष्ठान सांगितलं. तर ते दुःखाचं मूळ शोधल्यानंतर ते आपण आरती म्हणतो ना, ती जिजीने केलेली कुठली ती दुःखाचे त्या मूळ शोधिले, कर्मविमोचन वंशविमोचन ऋणमोचन ते कारण त्याचे. तर ते त्या सगळं जे केलंय ते आरतीमध्ये त्यांनी सांगितलंय. म्हणून विमोचन केलं. विमोचन केल्यानंतर दीक्षा दिल्या. दीक्षा दिल्यानंतर आता दीक्षा दिल्यानंतर त्या जन्मोजन्मी कार्य करणार आहेत म्हटल्यानंतर मगाशी सकाळी सांगितल्यासारखं अन्न आणि प्राणचं मन तुम्हाला
कार्य एकाग्र होऊ देत नाही, म्हणून ह्याचं आणि ह्याचं मन करून इथे कारण दीक्षा दिली, मध्ये दोन त्रिकोण एक करून उलटे करून मध्ये रेख दिली आहे, तिथे दिली. तर ती पारमार्थिक अवस्थाची पहिली पायरी म्हणजे दैहिक अवस्थेमध्ये सुद्धा साधक सिद्ध साध्य आहे आणि आत्मिक अवस्थेमध्ये सुद्धा दैहिक साधक सिद्ध साध्य आहे. तर दुसऱ्या ह्याची पारमार्थिक मधली पहिली पायरी कारण दीक्षा आहे. मग कारण दीक्षा दिल्यानंतर आता वरच्या आत्म्याला कारण दीक्षा दिली, आता त्याला जन्माला द्यायचं तर ऋणानुबंध वगैरे काही येणार नाही. मग गणपतीने काय सांगितलं की त्यांनी एका वाक्यात फक्त सांगितलं की अनुग्रहित माध्यम कर, आणि मी ओंकार द्यायला तयार आहे. अनुग्रहित करायचं म्हणजे हे सगळं निस्तरायला पाहिजे की एवढा खड्डा भरून काढायला पाहिजे, म्हणून त्याला 25 वर्ष लागली. आणि मग गणपतीने ओंकार दिला, म्हणून दादानी तो मोठा बदल केला की आता पुढच्या काळात शक्य नाही, आत्म्यानं म्हणणं शक्य नाही, माणसं पण म्हणू शकतात, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही याचा ओम म्हणू शकतो. नाहीतर आलमेडा आणि तुम्ही परवा दर्ग्याला गेला होता, ते कशाला ओंकार म्हणतील? आज त्या पूजावरनी काय सांगितलं, आम्हाला अडचणी आल्या, आम्ही गेलो होतो 2012 तेव्हा आम्हाला अडचण आली आणि आम्ही असे हात केले तर दादा आमचे प्रश्न सोडतात. आम्हाला लाज वाटली, दादा इतक्यांदा भेटून आम्ही अजूनही कसं सुटेल काय होईल म्हणून विचार करतो. म्हणजे ही साधी गोष्ट आहे, पण ते मागणं काय घेऊन आलेत माहिती नाही. ते तिथली पूजा करतायत, रोज तिथले मुजावर आहेत ते, म्हणजे त्यांची लेवल आमच्यापेक्षा हाय असणारच. आणि मग अनुग्रह झाल्यानंतर शक्तीपीठ स्थापना 8व्या संमेलनामध्ये हे सगळं निस्तरून दादा म्हणतात 70 वर्षामध्ये किती लोक भेटले, पण मला मला माझ्या कामाला किती आले आणि त्या कामातले सुद्धा शक्तीपीठ स्थापनेला किती आले आणि त्याच्यानंतर माझं कार्य करायला किती जण पुढे आले आणि माझं तत्वज्ञान किती जणांनी मनुष्य जीवनाचं तत्वज्ञान समजून घेतलं. मग त्यांना काय वाटत असेल, एवढे लोक सोडून घ्यायला आले, 70 वर्षात भेटले, पण आणि त्यांना कळतंय की आज ही आली आहे पण ही नंतर येणार नाहीये 2 वर्षांनी, किंवा ती 5 वर्षांनी ती येणार नाही, हे कळत असताना तिच्याशी गोड बोलायचं आणि तिला सांभाळायचं म्हणजे किती मोठं हे आहे. तर दादा म्हणाले तुम्ही असे समोर बसला तर तुमच्या कर्माचे किडे वळवळताना दिसतात. एक दिवस तुम्ही थांबू शकला असतात, हिमालयात जाऊन बसला असता, नको हे काही करायला म्हणून. पण तशामध्ये सुद्धा, म्हणून मी सकाळी वाक्य काय सांगितलं होतं, देव असून माणूस म्हणून जन्माला येऊन कार्य करणं किती कठीण आहे. ती तपस्याच आहे. आणि औदुंबरला सेवा केली तेव्हा दादा तरुण होते, 5 घरी माधुकरी मागितलेली ती पाण्यात बुडवायची, का तर कोणाच्या इच्छा वासनाचं त्रास होऊ नये म्हणून. त्यातले 3 भाग करायचे, एक गाईला, एक अतिथीला आणि एक स्वतः खायचा, त्याच्यावर पोट भरत असेल. आणि हे सगळं काय दिसतंय, बाबा सांगतायत म्हणून बॅग भरलेली असायची, उद्या इकडे जा म्हटलं की निघाले, तिकडे जा म्हटलं की निघाले, अमुक अमुक वेळेमध्ये तिथे पोचायचे म्हटलं की तिथे पोचलंच पाहिजे. आपण म्हणत जाऊया, जरा झोपूया आणि नंतर जाऊया, खूप दमलोय आता, उद्या जाऊया, त्यात काय बिघडलं, असं म्हणून नाही चालणार होतं. म्हणजे तारेवरची कसरत किती केली असेल. म्हणून पण पण नाना म्हणाले मी प्रामाणिकपणे सगळं केलं, पण एका संमेलनात त्यांनी असं सांगितलं की माझ्या साधनेशी तुम्ही जर एकरूप झाला नाही तर मला हे देह त्याग करावा लागेल, हे जग सोडून जावं लागेल, असं सांगितलं आणि तरा उठून गेले. आम्ही सगळे असेच बसलो. म्हटलंय दादा 100 वर्ष जगणार, दादा काय सगळे रडायला लागले. आणि दादा इतकं, चावी माझ्या कमरेला, दीपक तिकडे बसलाय, आम्ही दोघं उठलो, बरोबर जाऊन पंखा लावला, पाणी दिलं आणि झोपले. दुपारचं सेशन झालं नाही, बोलायचं नाही नव्हतं आणि सगळं काम होईपर्यंत सांगायचं नव्हतं की मी 11वा नाथ आहे. म्हणजे किती कंडिशन असेल, किती तारेवरची कसरत असेल, हे सगळं वाचल्याशिवाय काही समजणार नाही. म्हणून शक्तीपीठाचं आव्हान 8व्यात केलं संमेलनात
एप्रिलला शक्तीपीठ स्थान दिलं आणि 95ला हे केलं. परवा तुम्ही 95च्या मुलाखती ऐकून आलात ना. त्याच्या पुढे तुमची माध्यमं का तयार केली? आता गरज आहे. आता काळाची गरज आहे. जग केवढं मोठं, जगाची लोकसंख्या केवढी वाढली. मग आता जर आपण तो काय शाणा हा काय शाणा म्हणत बसलो तर मागेल का काम? म्हणून आता इथनं सुरुवात व्हायची असेल ह्या गणपतीच्या इथून. चिंचवडचा गणपती फेमसच आहे ना, आणि महागणपती. मग आता ह्या परिसरामध्ये कार्य सुरू करायचं असेल तर ते दत्ताबाई म्हणायचे, करणारे ते जय गुरुदेव म्हणायचं आणि सुटायचं पुढे. काय माहित नाही आता ते काय सुचवतील आणि काय करतील माहिती नाही आपल्याला. आपण फक्त बघत राहायचं आणि त्यांना कोऑपरेशन द्यायचं, एवढंच आपल्याला. म्हणून आजच्या संमेलनाचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपली निवड एवढी जगात माणसं आहेत, पण त्यातनं आपली निवड का झाली? कुठेतरी आपण भेटलो असू, काहीतरी आपला ऋणानुबंध असेल, काहीतरी आपल्याकडनं त्यांची अपेक्षा असेल, म्हणूनच आपण भेटलो ना त्यांना. नाहीतर कोण कशाला रस्त्यावर एवढे 56 जातात, त्यांना का नाही दादा भेटले? साधं उदाहरण परवा काय सांगितलं होतं दीपकनी, कुणी सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं का? तो एक नाथपंथी माणूस होता, तुम्ही सांगितलं होतं ना. तर दादा कटिंगला गेले होते आणि त्या माणसाकडनं दादा बाहेर पडले. दीपक होता बरोबर. तर तो नाथपंथी माणूस त्या दुकानापर्यंत पोहोचला. तर दीपक म्हणाला, दादांची दृष्टी याच्यावर पडली तर हा उद्धरून जाईल. दीपकच्या पुस्तकात आहे ते, दीपकच्या पुस्तकात आहे. तर दादा तो काहीतरी मुलीचं लग्न झालं का म्हणतो बोलायला थांबला, तेवढ्यात दादा क्रॉस करून पुढे आले. एका सेकंदात दादांची भेट चुकली. परत पहिल्यापासून सगळं करावं लागलं ना. तर दीपक बरोबर असून त्याला एवढं वाईट वाटलं, पण त्या नाथपंथी माणसाला समजलं नाही की हे कोण आहे. कारण दादांचं हिऱ्याची अंगठी, सोन्याचं घड्या, गळ्यात सोन्याची साखळी, पायजमा झब्बा, कशाला हा सत्पुरुष वाटेल? गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही किंवा हे नाही. दादा नाथपंथी होते, रुद्राक्ष घालत होते, पण तो त्यांनी पूजेत ठेवला होता. भगवे कपडे कधी घातले नाहीत त्यांनी. मस्त सोन्याचं घड्या, हिऱ्याची अंगठी. त्यावेळच्या मुसलमान एरियामध्ये त्यांना दृष्ट लागू नये मोठ्या मोठ्या दारूच्या बाटल्या असे टाकतात. दर्ग्यामध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये शॅम्पेनची बाटली ओवाळून फोडली होती, दादांनी सांगितलं होतं, आणि फरची टोपी ठेवली होती, ती दादांना दिली होती. ते म्हणाले, आम्ही इथे मुजावर असून एवढी कामं करतो पण देव आमच्याकडे बघत नाही. पण तुम्ही आलात की ते तुम्ही काय सांगाल त्याप्रमाणे ते कामं करतात. आज आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर विडापान सुपारी बघितलं की ते म्हणतात तुम्ही दादांच्याकडे आलात का, आणि तुम्हाला थांबवून तुम्हाला देतात. हा सगळ्यांनी अनुभव घेतलाय ना. किती लोकांनी अनुभव घेतलाय. बायकोनीला गेलं कुठेही जा तुम्ही, विडापान सुपारी बघितलं की तुम्ही भागवतांच्याकडनं आलात ते समजतात. तुमच्या गोव्याचा एक माणूस आला होता, मुंबईला ते कामकाज झालं होतं, खूप वर्ष झाली त्याला. तर देवीने त्याला नाव बदलायला कौल दिला नव्हता. दादांच्याकडे मुंबईला कामकाजाला आले. दादांनी सांगितलं ह्या मुलाचं काय मुलीचं काहीतरी नाव बदलायला पाहिजे. तो म्हणाला मी देवीला कौल लावीन आणि विचारेन. तो मुंबईहून गोव्याला गेला आणि गोव्याला त्यांनी देवीला कौल लावल्या. देवीने त्या पुजाऱ्याने विचारलं, भागवतांनी सांगितलंय ना नाव बदलायला, देवी कौल देणार. आणि देवीने कौल दिला. परत गोव्याहून मुंबईला आला आणि मग त्या मुलाचं का मुलीचं नाव बदललं. मग याच्यात वेळ किती गेला आणि खर्च किती झाला. पण असं नाही की भागवत सांगतात म्हणून, असं नाही, शक्यच नाही. म्हणाले माझं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. इतकं कॉन्फिडन्स त्यांना. तर म्हणून म्हणाले शक्तीपीठ, आमची शक्ती जरी कार्य करत असली तरी, श्रीकृष्णाने जरी गोवर्धन उचलला तरी आम्ही काठ्या लावल्या म्हणून तरी समाधान आहे ना. तसे तुमच्या आपल्या काठ्या लागल्या पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसरं काही ते तुमच्यावर जबाबदारी काही नाही. आणि कारण दीक्षा दिली तेव्हा म्हणाले की तुम्ही सगळे एवढे सिरियस का झालात म्हणून विचारलं आम्हाला. म्हणाले तुमची ती कारण दीक्षा दिलेली तुमच्या ठिकाणी स्थिर होईपर्यंत तुम्हाला मी असं सोडणार नाही. ती स्थिर होऊन सगळं होईपर्यंत मी तुमचा सांभाळ करणारच. तुम्ही कसंही वागलात तरी मी तुमचा सांभाळ करणार. अरे त्या दिवशी काय सगळे ढसाढोस रडले. आणि नंतर
8व्या सेमिनार मध्ये त्यांनी काय सांगितलं, काय सांगितलं तेव्हा कसली एक अवस्था आलेली, काहीतरी सांगितलं आम्हाला माझ्यातलं मी. हा, गुरुपूजनाच्या दिवशी म्हणाले कुणीही मला नमस्कार करायला येऊ नका आणि कोणीही मला भेटायला येऊ नका. 8व्या सेमिनारला सांगितलं आजपासून मी तुमचा गुरुबंधू आहे. त्या म्हणाले तुम्हाला काय वाटतं ती ते ऐकायला पाहिजे एकदा. अनिकेत कुठे, अनिकेतकडे असेल ते हे केलेलं. तर तेव्हा ते काय म्हणाले आहे ना, तर तेव्हा ते काय म्हणाले गाय असते आणि वासरू असतं, तर गाईला पानवायसाठी वासरू सोडतात, पण गाईला दूध आल्यानंतर तो ते वासरू ओढतो आणि दूध काढून ते दूध विकायला पाठवतो. तुम्हाला दुःख तर म्हणाले वासराला वाईट वाटतं आईपासून लांब केलं म्हणून, पण त्या आईला पण मुलापासून दूर केलं वाईट वाटतं. तर आज मी तुम्हाला जे दिलंय ते परत माझ्याकडे येऊ नका म्हणून तुम्ही कोणी भेटून येऊ नका. दादा रडले त्या दिवशी, म्हणाले म्हणजे दादा गाय आणि आम्ही वासरो. ती टेप शिरोड्याला आम्ही लावली होती, तर ते वातावरण एकदम असं झालं काय विचारू नका. म्हणजे म्हणाले माझ्याकडचं आज मी तुम्हाला दिलंय, किती वर्ष माझ्या डोक्यात होतं आणि हे मी औदुंबरच्या सेवेपासून मी ठरवलं होतं की विश्वशांती करायचं म्हणून शक्तीपीठ स्थापायचं. आज ते माझं हे पूर्ण झालं. हे तर आज मला इतकं समाधान आहे. पण आज मला तुम्ही कोणीही भेटा, दरवाजा बंद करून बसले होते, बाहेरच नाही आले. म्हणजे ते आम्ही विसरू शकत नाही ते बोललेलं किंवा ते सांगितलेलं. इतकं त्या दिवशी तो वातावरण असं होतं. दुपारचं दुपारी खाली सगळ्या गाड्या गेल्या तरी दादा कुणालाही बाहेर भेटायला आले नाही. म्हणजे किती मोठं कार्य केलं. तर म्हणाले तुम्हाला देवाच्या लाईनीत नेऊन बसवलंय, इतकं मोठं तुम्हाला केलंय आणि ते सर्कल त्यांना पूर्ण करायचंय. एक तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात स्टेज येणार आहे की तुम्ही देवाला अधिकाराने सांगाल की मला जन्म नको, पण ती यायला पुष्कळ अवकाश आहे अजूनही. कितव्या जन्मात येईल माहित नाही, प्रत्येकाच्या नैसर्गिक धारणेप्रमाणे, पण ती येणार. पण त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे ना. आपण नाही तर आम्ही आम्ही काहीच करणार नाही आणि तुम्हीच नुसतं करा म्हटलं तर होत नाही. म्हणून सगळं जे काय आहे ते सगळं आरती साधना, ओंकार साधना, त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, पारमार्थिक अवस्था जतन करण्यासाठी आरती साधना, ओंकार साधना आणि काय केलं हे तुम्हाला समजावं, ते असं दाखवून ठेवलं नाही. म्हणून मुलाखत साधना, हा, या 3 साधना महत्वाच्या. नंतर एक गोष्ट सांगितली. एक बाई होती, तो प्रश्न दादानी बाबांना विचारला. ती गोष्ट सगळे सांगणार तुम्हाला, पण ते काय त्याच्या मागचं हे आहे महत्व. तर ती बाई, एक बाई होती, ती हळद कुंकाच्या पुड्या देत होती आणि ती माहित आहे ना तुम्हाला, तर ती कामं करत होती आणि होत होती कामं लोकांची. आणि तिचं बदली झाली, ती कुठेतरी शिक्षिका होती, कुठेतरी बदली झाली म्हणून ती गेली तिकडे. तर त्या ज्यांच्या घरात भाड्याने राहत होती त्यांचा मुलगा 3 दिवस ताप आला की 4थ्या दिवशी जायचा. तर ह्या बाई बाई हळदी कुंकाच्या पुड्या देतात आणि कामं होतात. म्हणजे ते त्यांना सांगायला गेले की आमचा मुलगा असा 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 आजारी आहे आणि तो जाईल, म्हणून ते वाईट वाटायला लागलं त्यांना, म्हणून त्यांच्याकडे आल्या. तर त्या बाईने काय केलं, आपली कपॅसिटी किती आहे ह्याचा विचार न करता त्या मुलाच्या भोवतीने एक हळद कुंकूची रेघ ओढली आणि तो ब्रह्मसंबंध आला. ब्रह्मसंबंधाने सांगितलं माझं हे मला दे बक्ष. हिने सांगितलं आईच्या कृपेने तुला घेता येणार नाही. दादांचं वाक्य आहे. खच्चून हसला तो, म्हणाला ह्याच्यासाठी तुला काय द्यावं लागेल हे माहितीये का. ती म्हणाली काही असेल पण आज तुला हे नेता येणार नाही. पण तो जरी मुलगा वाचला तरी 100 वर्ष तरी मरते माणूस ना तो. 100 वर्ष झाली तरी मरणारच ना तो. तो काय अमरपट्टा घेऊन आला नाही. आणि तो मुलगा वाचला, पण तो ब्रह्मसंबंध उद्धरून गेला. आणि नंतर तो मुलगा वाचला तर ती बाईचं सगळं गेलं, तिची पुण्याही सगळी गेली. तर बाबांना दादानी प्रश्न विचारला की म्हणाले उद्या जर ही माझी मुलं आहेत, ही जर
काम करताना असं एखादा जर प्रश्न आला आणि माझी मुलं पोरकी झाली तर मी काय मिळवलं, तेव्हा आज झालं इथपर्यंतच थांबूया. तेव्हा बाबा म्हणाले नाही, याच्यासाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. म्हणून त्या पुढे प्रतिमा केल्या शक्तिपीठाचं प्रतीक म्हणून. मग आज आपण साधना केली की ती प्रतिमा इथून, प्रतिमामधनं इकडे जाते, इथून शक्तिपीठाला जाते, शक्तिपीठाहून नरसिंहवाडी जाते. तिथून जे काही मिळतं ते आपल्याला मिळतं, ते आपल्या कुटुंबासाठी थांबतं, जेवढं पाहिजे तेवढं ठेवतात, उरलेलं सगळं वातावरण शुद्धीसाठी जातं. एवढं कनेक्शन, एवढा बारीक विचार कोण करेल, कोण करेल? कोणी करत नाही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, स्थूल साधना याच्यासाठी, म्हणजे आम्ही काल बोललो, कोण तुमचे ओगले काही माणसं होती अशी की हाक मारली की ते सगळं सोडून येणार. ओगले होते, जोशी होते, शिवानंद म्हणून, दत्तात्रय जोशी म्हणून होते, नंतर वसंतराव सरकार होते, यांचे भाऊ होते, नागासकर होते, नंतर तांबे होते, गोपाळराव तांबे होते, सगळी माणसं. त्यांनी ते तेव्हा ते सगळं केलेलं आहे. आणि सगळं 12 वर्ष दादानी सगळं करून मग त्याच्यात मॉडिफिकेशन केले. म्हणजे दादानी तत्व काही बदललं नाही, फक्त काळाची गरज म्हणून ते संस्कृत म्हणणारे येणार नाही आणि लोकांना यम नियम पाळला जाणार नाही म्हणून ते मॉडिफिकेशन केलं. आता ते म्हणतात स्थूल साधना होती, त्या लोकांना काही मिळालं नाही, बिल्डिंगचा पाया. हा, नंतर जेव्हा आम्हाला साधना संथेनी शिकवली ती सूक्ष्म साधना, तर ते आम्हाला 50% आणि आमच्या मुलांना 100%, आणि त्या 100%तनं 100% येतील तेव्हा कार्य सुरू होईल. इतकी व्यवस्था, सगळं हातात ठेवून आपण एवढ्या उड्या मारतो. आम्ही सिद्ध केलं असतं तर किती उड्या मारल्या असत्या, दिलं असतं काय एवढं. हा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला समजेल दादानी काय केलं. आणि मग ते काय म्हणतात, ती तिसरी साधना जी सांगितली आहे ती कारण दीक्षेनंतर जी साधना करतो ती पुढच्या पिढीला 100% धारण होणार, म्हणून ही पुढची तिसरी पिढी हुशार आहे. ते काय म्हणतात, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ते तो ऐकूनच घेणार नाहीत. आम्ही गप्प बसलो म्हणजे काय, दादाला वाईटपणा येऊ नये, त्यांचा ह्याला वाईटपणा येऊ नये म्हणे, हा काय म्हणेल तो काय म्हणेल. पुढची पिढी हा विचारच करणार नाही. नाही म्हणजे नाही, होय म्हणजे होय. हे असं का, याची उत्तरं आम्हाला सांगा, आहे ना. हे आपण रोज बघतोय समोर, यांना उत्तर, ते असे प्रश्न विचारतात की त्यांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही. आता पुढे ते काय म्हणतात, स्थूल साधना हे 0% त्यांना काही नाही. सूक्ष्म साधनेला, स्थूल साधना म्हणजे दैहिक शुद्धता, पंचमहाभूत तत्वाची शुद्धता. सूक्ष्म साधना म्हणजे मन तयार केलं ते, आणि हे मन तयार झाल्यानंतर हे आत्मे जे परत येणार जन्माला, आता हे जे लोक गेली आहेत ती सगळी, आता ऑलरेडी दीपकदादा आला पण असेल, आपल्याला कळायला मार्ग नाहीये, कारण का तेवढं आम्हाला अंतर्ज्ञान नाहीये म्हणून. ते काय त्याला ठेवणार का तसाच, गेलेले सगळे येत असे आले असतील, ते त्यांच्या परीने आता लहान असतील, ते मोठे झाले की ते कार्य करतील, म्हणून ती मुलं सगळी पुढची येत आहेत ना एवढी हुशार. तर ते म्हणाले कारण दीक्षे परत्वे तुमची ही जी साधना होणार त्या मुलांची धारणा ही 100% असणार, आणि त्यांच्या दैहिक माध्यमातून आमची शक्ती कार्य करणार. म्हणजे तुम्हाला असं वाटायला, तुम्हाला म्हणजे आपल्याला असं वाटायला नको की आमची बाबा, आजी बाबांनी एकदा सांगितलं होतं, केंद्रावरच सांगितलं होतं ना, तुमची मिजास नको म्हणाले. 8 वर्षाचा मुलगा सुद्धा आम्ही आसनावर बसू आणि आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहू आणि त्याच्याकडनं कामकाज करून घेऊ. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही आलो नाही तर केंद्र चालणार नाही, म्हणजे त्यांची पॉवर किती आहे. आणि आपण उगीच मी मी नाही गेलो ना तर दिवा लागणार नाही, मी नाही गेलो ना तर कामकाज होणार नाही, शक्यच नाही. कुठेही काम, कसलंही काहीही अडणार नाही आपल्या वाचून. ते समर्थ आहेत त्यांचं करून गेला. आज आम्ही म्हटलं तर पुढची मुलं होत आहेत ना तयार. आज सकाळी या मुलीने आरती म्हटली ना मुलांनी,
भले पहिलं हे असेल, दिवाळी होती म्हणून त्यांना रियाज करायला मिळाला नसेल, थोडंफार मागे पुढे झालं असेल, पण त्यांनी प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक तर केलं ना, मग हे त्यांचं कौतुकच आहे काही असलं तरी. आणि त्यांना ते कार्य पुढे न्यायचंय. ते काय असो, हा नाही आला, तो नाही आला, तो नाही आला म्हणून ते काय थांबणार नाहीये. आणि हा सगळ्यात लहान मुलगा पहिल्यांदा रिहर्सलला पण आवाज गोड आहे, काळी चांगले वेगळा प्रयत्न आहेत सगळे. सगळं पण याला होणार, मागे सगळं दुसरं येणार आमचं आणि काम. सगळं करणार. तर ते म्हणून त्यांनी शेवटी काय म्हंटल माहितीये का, असे हे सर्व दादानी करून ठेवले, आता आपली जबाबदारी काय, तर त्यांनी आपल्यासाठी काय केलं ते समजून घेऊन आरती साधना किंवा ज्या साधना आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे केली, तर दादांना अपेक्षित असा लाभ आपल्याला होणार. आज संतोष आला म्हणून त्याला ही आरती आवडती, हा आला म्हणून त्याला ती आरती आवडती, ही आली म्हणून तिला ती, काही होत नाही. मग मला पहिल्यांदा असं वाटायचं, हे तुम्ही व्हॉट्सअपवरती आरत्या टाकता, एक एका पट्टीतली, एक एका पट्टीतली, ती पट्टी वेगळी का, तुला मिळालेली आरती तू टाकतोस, तिला मिळालेली आरती ती टाकली, पण ती कुठल्या प्रसंगाला म्हटली आणि कुठल्या एक सेवक म्हणाला, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू कशाला म्हणायला पाहिजे. रामभाऊनी याचं उत्तर काय दिलं माहित आहे, रामभाऊ म्हणाले, ज्या पट्टीत गुरु ब्रह्मा सुरू करतात त्या पट्टीत आरती सुरू करता आली पाहिजे, तर तुम्ही गुरु ब्रह्मा म्हणा. मग हे दादा म्हणायचे चोरलो. आणि सेवक लोक गदडे पात खातात. हा, म्हणून आता आपली जबाबदारी अशी आहे, 85 नंतर ती साधना म्हणून जर आरती सिद्ध केली आहे, तर त्यातले पाच समजून घेतले पाहिजेत. कुठे छोटा श्वास घेतात, कुठे मोठा श्वास घेतात. आता काही जणांनी काय केलं, हे नाही, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, इथे श्वास आहे. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, असे. तर आता माझा श्वास पुरला नाही, तर तू सामुदायिक साधनेमध्ये तुझं चालू असतं, म्हणजे ती कंटिन्युएशन मध्ये जातं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, असं केलं तर तो तुटतो. हे शास्त्र घोटून घेतलं आमच्याकडनं. म्हणून हे दादांनी सांगताना दादा ठेका तरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये माहित नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते, असं घ्यायला पाहिजे. हे जे बरेच दादा म्हणतात अंघोळ करताना साबण जातो ना, त्याची न्यास करतात किंवा इथं भाग बिस्कट येईल, आता एवढं नाही सांगितलं, एवढं असे काही गोष्टी. आणि जेवढे आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ आणि बारकावे आपण हे करू, तेवढा आपल्याला फायदा होईल. उगीच आपलं साधना दादानी सांगितले 8 वाजता, म्हणून आता नाईट ड्युटी, नाईट शिफ्ट जर करून आला, तर सकाळी 8 वाजता त्याला झोप येणार ना, मग झोप येते तरी प्रियंका दादाने सांगितलं मला 8 वाजता साधना करायची, असं नाहीये. दिवसभरात केव्हाही करा, त्यांना सिद्धता करायची होती, त्यांना बंधन होती. दादाने एक वाक्य काय सांगितलं होतं, माझा जन्म कार्यासाठी आहे, तुमचा जन्म कार्यासाठी नाहीये. तुमचा जन्म, तुमच्या जन्मातला थोडा वेळ तुम्ही कार्यासाठी द्यायचा. मग रोज 15 मिनिटं किंवा अर्धा तास दिला काहीच हरकत नाहीये. म्हणून एका दिवशी सगळं पुस्तक वाचलं तर काही समजत नाही, डोकं जड होतं, सुन्न होतं. पण रोज एक जर 2 पानं वाचायची, काय ठरवलं ज्याला जसा वेळ असेल तसा, तर तुम्हाला ते समजेल का नाही. आणि पुस्तक, एक गुरुबंधू आपले होते, त्यांनी सांगितलं कॅसेट का ऐकायची नाही, कॅसेटच्या गतीने किंवा पेनड्राईव्हच्या गतीने आपल्याला ग्रास्पिंग पॉवर आपली कमी पडते. पुस्तकं कशी आहे समजलं नाही तर परत पान मागचं बघून वाचता येतं, म्हणून लिहायचं. आणि जितकं आपण लिहितो तितकं ते आपल्या डोक्यात बसतो. आज एवढं आठवून सांगता येतंय म्हणजे काय, 4-4दा लिहिलंय आणि 4-4दा वाचलंय, म्हणून ते डोक्यात बसले. आणि दादा म्हणायचे, आत्ता सांगतो ते ऐकून ठेवा, वेळ आली, समोरच्या माणसाची इच्छा असली तर तुम्हाला तेव्हा ते सगळं आठवेल. मी जशी मुलाखत सांगतो तशी तुम्ही जशीच्या तशी सांगाल. तेव्हा आम्हाला वाटायचं आम्ही काय संमेलन घेणार आणि आम्ही काय मुलाखत घेणार, काय झालं.
म्हणजे त्याला काहीतरी इंट्युएशन आहे. तू करी उच्चरणा रसने, तू करी उच्चरणा रसने, सद्गुरु नाम स्मरणा, सद्गुरु नाम स्मरणा, तू करी उच्चरणा रसने, तू करी उच्चरणा रसने, सद्गुरु नाम स्मरणा, तू करी उच्चरण रसने, तू करी उच्चरणा. जप जप साधन काही न लगे, जप जप साधन काही न लगे, नामची याद समरणा, नामची याद समरणा, तू करी उच्चरणा. सद्गुरु नाम स्मरणा, सद्गुरु नाम स्मरणा, तू करी. मंगलदायक भज श्री रमणा, मंगलदायक रमणा, भक्तीने जातो शरण चरणा, भक्तीने जातो शरण चरणा, तू करी, तू करी उच्चरणा रसने, सद्गुरु नाम स्मरणा, सद्गुरु नाम स्मरणा. तू करी उच्चरणा रसने, तू करी उच्चरणा रसने, दत्त कृपेने धन्य मी झालो, दत्त कृपेने धन्य मी झालो, नाही मुळी जन्म मरणा, नाही मुळी जन्म मरणा, तू करी उच्चरणा रसने, तू करी उच्चरणा रसने. मैंने वाच ना, त्याची तुम्ही पुढे कशी घेतो देतो चालू. मैंने जन्म के 3 प्रकार बताए, कर्म, कार्य, कारण. अब कर्म परत्वे जन्म के अंदर मैंने जन्म के 3 प्रकार बताए, कर्म, कार्य, कारण. अब कर्म परत्वे जन्म के अंदर कितने प्रकार है? 2 प्रकार, और वो है वासना परत्वे और इच्छा परत्वे. जब वासना परत्वे जन्म को आते हैं तो अपनी दैहिक अवस्था कैसी होती है? 75% पृथ्वी प्लस आप, और 25% 25% तेज वायु आकाश. और इच्छा परत्वे जन्म में 50% 50% पृथ्वी आप और 50% तेज वायु आकाश. तो आपको इच्छा परत्वे प्राप्ति का जो जन्म है उसका लाभ कब मिलने वाला है? आज जो जन्म तुमने लिया है, इस जन्म के जैसे और कई जन्म लेके
जब तुम वासना मुक्त हो जाओगे तब इच्छा परत्वे जन्म आएगा। तो आपके कितने जन्म गुरु ने बचाए, और इसी जन्म में आप मांगते वो सुख आपको कितना दिया, खाली सुख ही नहीं दिया, तो आगे के जन्म जो जो है वो आपके लिए कम किए। इसके अलावा तुम्हारे लिए गुरु ने और क्या करना चाहिए। और अगर आप अपने अपने मजहब के अनुसार आपने जो पूजा पाठ किया, व्रत किया, अनुष्ठान किया, वो सब सेवा जो आज दिन तक की, उसका हिसाब ध्यान में लेते हुए भी आज के स्थित्यांतर के लिए वह सेवा कुछ काम की नहीं। हे जे आता वाचून दाखवलं हा, त्या संदर्भात एक बाबांनी एक शेर ऐकलं होता मला. मस्जिद तो बना दी पल भर में, मस्जिद तो बना दी पल भर में खुदा की दुआ से, पर दिल था पुराना पापी जो बरसों में नमाजी न बन सका. याचा अर्थ काय? महाकरण दीक्षा जिचा स्वप्नातही विचार नव्हता, अशी आपल्या गुरुनी आपल्याला सहजगत्या दिली. पण या प्राप्त जन्मातलं मन हे गेल्या कित्येक जन्मातल्या पापांनी बरबटलेलं असल्यामुळे मी अजूनही गुरुभक्त व्हायला तयार नाही. ते त्यांनी हिंदीमध्ये काय सांगितलं तर 3 प्रकारचे जन्म त्यांनी सांगितले. एक इच्छा परत्वे, वासना परत्वे, कर्म परत्वे. नाही, कर्म परत्वे, कार्य परत्वे, कारण परत्वे. आणि कर्म परत्वे जन्मामध्ये परत 2 प्रकार सांगितले, इच्छा परत्वे आणि वासना परत्वे. आता वासना परत्वे मध्ये मुक्त होत नाही याचं उदाहरण सांगू का तुम्हाला? एक मुंबईला बाई होती, ती आजारी पडली, तिला दवाखान्यात ठेवलं. तर तिला काय दवाखान्यातलं जेवण नीट मिळत नव्हतं. तर एका ब्रेडच्या तुकड्यासाठी ती राममोहनच्या मुलीला तिने त्रास दिला आणि ती सारखी आजारी पडायची. तेव्हा ती जेव्हा तिच्यात आली तेव्हा तिने सांगितलं की मी उपाशी आहे, मला तुमच्या घरातला एक ब्रेडचा तुकडा द्या. म्हणजे किती क्षुल्लक गोष्टीसाठी वरून खाली यावं लागतं. तर अशा अनेक जन्माच्या वासना ज्या असतात त्या इहलोकातल्या माणसाला त्रास देतात, म्हणून सुख शांती समाधान आपल्याला मिळत नाही. आणि मग तो तुकडा दिला आणि ती पुढच्या गतीला गेली. म्हणून द्वारकामाईमध्ये काय होतं की देवाच्या पुढे गॅलरी होती, देवघराच्या पुढे गॅलरीच्या पुढे झाडं होती मोठी सुरूची सारखी. तर तामण बघितल्यानंतर ते पाणी झाडात टाकत होते आणि झाडावरनं दादा म्हणायचे त्या शेंड्यातनं ते आत्मेवरती जातात, मुक्त होतात, पुढच्या सद्गतीला जातात. इतकं शास्त्र होतं झाडं लावण्यामागे सुद्धा. तर ती बाई आली आणि तिने सांगितलं आणि तिने तिला कुठे पकडली माहितीये? बिल्डिंग मधनं आत येतानाच्या तिथे वाटेवर बसली होती. तर दादा म्हणतात वासना परवतेमधनं तुम्ही जेव्हा मुक्त व्हाल तेव्हा इच्छा परवतेमध्ये याल, आणि इच्छा परवतेमध्ये याल तेव्हा असे इच्छा परवते अनेक जन्म घ्याल, तेव्हा तुम्ही काहीतरी कार्य कराल. तर असे प्रत्येक दीक्षेमध्ये 3 जन्म म्हणजे 15 जन्म वाचवले. म्हणजे जे तुम्हाला 15 जन्मानंतर मिळणार होतं, म्हणजे कमीत कमी हिशोबाप्रमाणे 15 जन्म, परत तुम्ही वासना परत आणि याचे वाढवले तर ते आणखीन 25 जन्म होतील. तर ते जे मिळणार होतं ते तुम्हाला ह्या जन्मात दिलं. ते कशासाठी जन्म वाचवले? पण जन्म जर कमी केले तर तुमचं कर्म कमी होईलच ना. मग ते कशासाठी वाचवले? गाडीत हिंडून फॉरेनच्या ट्रिपा मारण्यासाठी नाही वाचवले. काहीतरी समाजासाठी काहीतरी कार्य करण्यासाठी वाचवले ना, असं ते विचारतात आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं की मी एकटा थकलो आता, तर मला तुमच्या सपोर्ट शिवाय काम करता येत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलीत, तर भवितव्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात तर मला काहीतरी कार्य करता येईल. मार्ग दाखवणार आहे ते, यात नाही काहीतरी मार्ग दाखवतील. आपल्याला माहिती नाही काय दाखवणार आहे. आता तू गोव्याहून आलास, अजून कोण आलं? ते जळगावचे आले, गोव्याचे आले,
तो सातारून प्रसाद आला म्हणजे त्यांना मान्य नाही आपण काय जे करतोय ते मान्य. आज आज पहिलं संमेलन असं की हाजीबाबांचा प्रसाद आमच्यापर्यंत पोहोचला नाही. सगळ्या संमेलनाला हाजीबाबांचा प्रसाद कोण ना कोणतरी जातो आणि हा प्रसाद म्हणून आणून देतो आणि तो सगळ्यांना मिळतो. हेच पहिलं संमेलन असं आहे. माहिती नाही ह्याचा काय चेंज आहे माहिती नाही मला, पण ह्या आजच्या संमेलनालाच हाजीबाबांच्या दर्ग्याचा प्रसाद आला नाही. नाही तर सगळ्या दर्ग्याला प्रसाद यायचा प्रश्नच नाहीये. तुम्ही हे दाखवलं ना, ते कोण जाऊन आलं, कोण जाऊन आलं, हा अजमीरला गेला होता, दिल्लीला गेला होता. दिल्लीचा आला प्रसाद म्हणजे काहीतरी मोठं कार्य होणार. दिल्ली राजधानी ना, म्हणजे हाजीबाबांच्या पुढचे एक कुतुबुद्दीन बाबा म्हणून म्हटलं तिकडचा प्रसाद आला. आणि मी टिटवाळ्याला गेले तर मला झोपले, माझी तब्येत बिघडली तर सारखं हाजीबाबांचा दर्गा म्हणतो दिला आणि मोहम्मद जिलानी बाबांचे तिथला तो ग्लास आला, तुम्हाला तीर्थ दिलं ते. म्हणजे अजूनही ते दादा जरी नसले तर दादांची शक्ती कार्य करत असली तरी त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून ते काहीतरी मार्ग दाखवत आहेत ना. मग आता ही लोक दिल्लीला जाऊन आली म्हणजे त्यांच्याकडनं काहीतरी त्यांचा प्रसाद पोहोचलाच ना. त्यांचा प्रसाद आला, तुझा सातारचा आला, गोव्याहून तू आला, म्हणजे त्यांना काहीतरी घडवायचं असेल, फक्त त्यांना आपण साथ दिली पाहिजे. म्हणून आजच्या संमेलनाचा उद्देश काय, आता आपण बायका असू या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये बाईच जन्माला येऊ असं काही नाही. माहिती नाही कोण येणार, कुणाकडनं कार्य कसं होणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी एक गोष्ट सांगितली होती. संभाजीनगरला सांगितली होती. ते एक फॉरेनची बाई होती, तर तिला 8 वर्ष मूल झालं नव्हतं. तर तिचे आई वडील घाटकोपरला होते, तर ते दादांना भेटायला आले होते. तर ते श्रावणातली कसली तरी पूजा होती, त्याच्यासाठी नारळ पाहिजे होता. तर नारळ तिकडे फॉरेनला काही मिळणार नाही. मग तिने सांगितलं की मुली म्हणाली मी येते पण माझं हे चुकेल. तर ती म्हणाली तू ये, तोपर्यंत मी नारळ शोधून ठेवते. म्हणून तिने कुठे कुठे हिंडून तो नारळ आणला. ते आईने पूजा केली. नंतर ते उत्तर पूजा झाली, तो विसर्जन करणार नंतर. तर तिची मैत्रीण आली ती, तर ती मैत्रीण म्हणाली तिला ते आवडलं सगळं. त्या नारळाला ह्याच्यावरती बसवलं होतं कलशावरती आणि ते काय ती हे काढलं होतं, ते दागिने घातले होते वगैरे. म्हटलं तर ती म्हणाली तिने शोकेस नेऊन ठेवला. ती म्हणाली हा नारळ मला देशील का. ती म्हणाली नाहीतरी उत्तर पूजा झाली, विसर्जन झाले. मी पांडे काकांच्या घरी ही गोष्ट सांगितली होती रेकॉर्डिंग मध्ये. तर ते तिने शोकेस मध्ये नेऊन ठेवलं आणि तिने तिला दिवस राहिले आणि मुलगा झाला नंतर. तर ती म्हणाली आमचे 2 रिपोर्ट नॉर्मल नाहीये, तर हे कसं शक्य आहे. दुसऱ्या डॉक्टरकडे ओपिनियन गेली. दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं ओके असं आहे, कॉंग्रॅच्युलेशन. ती म्हणाली कसं शक्य आहे. तो म्हणाला मला ते काही माहिती नाही, आत्ता जे तुला तपासल्यानंतर मला जे जाणवलं ते मी तुला सांगितलं. तेव्हा दादा वाक्य बोलले ते त्या आई वडील परत आल्यानंतर. तिने सांगितलं त्या आईने आल्यानंतर हे दादानं सगळं, हे दादरला रामोच्या घरी झालेली गोष्ट ही. तर तो म्हणाला असं असं झालं. तेव्हा म्हणाले कार्य करायचं म्हणून ठरवलं तर होत नाही. कुणाकडनं केव्हा कुठे कसं कधी काय कार्य करून घेतील पत्ता तुम्हाला लागणार नाही. मग तुम्हाला असं वाटेल अरे आपणच केलं काही. करणारे सगळे पाठीशी ते असतात. कुणाचं तरी एक माध्यम, हा तरी असेल, तो तरी असेल, तो तरी असेल. इतकं बारकाईने आपण राहिलो ते मी करतो ते काम नाही होणार. हा करतो म्हणून तो म्हणेल तर तो होणार नाही, तो म्हणेल तर तो करेल, तो म्हणेल मी मला काही करायचं नाहीये मी काय, त्याला बरोबर माणूस पकडून आणतील आणि त्याला कामाला लावतील, अशी त्यांची थेरी. तेव्हा आपल्या इच्छेवरती काही नाही आणि आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही तोच गुरुमार्ग, असं दादांनी सांगितलं होतं. हा तर आता आता जबाबदारी थोडी ठेवली आपल्याला.
मग आपण कार्य कसं करायचं, काय करायचं हा विचार करायचा. हा, का तो काय करतो आणि हा काय करतो, तो काय शाणा सांगतो, हा काय शाणा सांगतो, हे वाद घालायचे, हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि ते बोट कोणाकडे जातं, दादांच्याकडे जातं. दादांनी हे शिकवलं का, असंच शिकवलं का, म्हणजे त्याच्यात सगळे आलो आपण. तुम्ही चाला मी चाले असं तुम्हाला कोणाला वैयक्तिक बोलते असं नाही. ही जगातली परिस्थिती आहे. आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवतो, परंतु आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं. पण आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. कोणतेही कारण असो, कोणतीही गोष्ट असो, चिडू नका, रागवू नका, मन शांत ठेवा, विचार करा, मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज वाढतो, मिटत नाही, तर मौनाने मिटतो. त्रास फक्त तुम्हालाच होईल, दुःख सुद्धा तुम्हाला होईल. मन शांत ठेवाल तर सुख सुद्धा तुम्हाला होईल. आणि एक गोष्ट महत्वाची, आदराने चादर चुकीच्या माणसाला देऊ नये, आपण उघडे पडू. तुम्ही बघितली एक बायका, मगाशी बायकाने बायकांची बाजू घेतली, बायकांचा एक नमुना दाखवला. बायका 90 मिनिटं त्यांच्या आईसोबत बोलल्यावर फोन ठेवताना नेहमी एक वाक्य म्हणजे जरूर म्हणून बोलतात, आई मी जर फ्री झाल्यावर ना कॉल करते. 90 मिनिटं बोलून सुद्धा ऐका. पण तिकडे आईला वाटतं, काय बाई माझी मुलगी, पोरीला किती काम पडतंय, लेकरू सुद्धा, म्हणजे लेकरू 2 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही, 90 मिनिटं तिला कमी पडली. एक बरं आहे काय म्हणजे, मगाशी दोन भगिनी, एक मगाशी दोन भगिनी माझी बोलत होता, तुझी मैत्रीण काय. एक बरं आहे की सर्व देव भारतात होऊन गेले, नाहीतर घरातल्या बायकांनी असा हट्ट झाला असता, लंडनच्या भैरोबाचा नवस आहे तो फेडायला जायचा आहे. जवांच्या देवीला बोललो ते एकदा दर्शनाला येईल. ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते. नवरा आयुष्यभर उधारीत आणि बायको वारीत. बायका म्हणजे चौकशी महामंडळ आहे. का हो, तुमची सून नवीन सून कशी काय. सासू म्हणते, अगं खूप कष्टाळू आहे, दिवस रात्र काम करत असते, कॅन्डी क्रशच्या तिच्या 452 लेवलपर्यंत पोचली. हो का. तसंच व्हॉट्सअपचे 25 ग्रुप ऍडमिन म्हणून चालवते. किती छान. कधी दुकाने कळत नाही सगळं. फेसबुकवर तर तिचे 5000 फ्रेंड्स आणि 10,000 फॉलोअर्स आहेत. तिच्या नावावर 36 फेसबुक पेजेस आहेत. विचार करते की तिला रोज दुधात बदाम मिसळून दिले ना तर ती किती प्रगती करेल. कधी मनात विचार येतो, एम हे अक्षर, इंग्रजी अक्षर सरळ आहे, माणसं सरळ असतात, आणि डब्ल्यू म्हणजे हे अक्षर का लिहितो, म्हणजे असं उलट का लिहितात. कारण मेन हा सरळ विचार करतो आणि वुमेन उलटा विचार करतात. काल एक थेट कथा माझ्या बाबतीतच घडली. काल मी लिफ्टने वर जात होतो, तर एका बाईनं लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला. मी लिफ्टचे बटन दाबले आणि विचारलं, दुसरा की तिसरा. त्या बाईने रागाने म्हटलं, मी मुलाची आजी आहे. अरे पाणीपुरी मिळते, भाजीपुरी मिळते, शेवपुरी मिळते, भेळपुरी मिळते, बटाटापुरी मिळते, पण व्हॉट्सअपमुळे झोप पुरी मिळत नाही. फोनचे एवढे व्यस्त मोबाईलचे ना, बायका म्हणजे आमच्याकडे नाही सोडा, फारसं नाही. घरी जाताना मोबाईल पास जात होतो. शेजारच्या घरामध्ये कधी गेलो हे कळलंच नाही, व्हॉट्सअपच्या नादामध्ये. आणि आश्चर्य म्हणजे घरातील बाईंनी चहा आणून दिला सिरियलच्या नादामध्ये. आणि नंतर थोड्या वेळाने, मी चहा पीत असताना तिचा नवरा आला घरामध्ये.
मी दिसतात, सॉरी घर चुकले म्हणून निघून गेला फेसबुकच्या नादात. आता बायकाची बाजू घ्यायला नाही. बायको चांगला स्वयंपाक करते मॅडम, त्यांचे सुगीचे दिवस. बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे दिवस. चांगला स्वयंपाक करत नसेल ते मॅगीचे दिवस, आणि करतच नसेल ते स्विगीचे दिवस. 25 वर्षापूर्वी प्रेमाने पाडव्याला बायकोने बोवाला, तेव्हा 90% तांदूळ माझ्या खिशात अडकले होते. ह्या पाडव्याला ओवाळलं तर फक्त 3% केसात आणि 97% जमिनीवर सांडले. मला वाटतं तांदूळाची जात बदलली असेल. आता बोला. बदल काय केला? पुन्हा त्याच्यात माझ्या वागण्याबद्दल काय केला? बरं, दादानी आमूलाग्र बदल काय केला? दादानी आमूलाग्र बदल काय केला? हे मी थोडक्यात लिहिलंय याच्यामध्ये. माझ्या वहीत मी लिहिलंय, ते पुष्कळ लिहिलंय, ते दाखवते तुम्हाला नंतर सांगीन. हो, कारण बारीक बारीक गोष्टी नंतर आठवतात ना, त्या आधी आठवत नाहीत. त्याच्यासाठी बसायला लागतं. मध्येच कोणातरी फोन येतो, मध्येच कोणतरी येतं, मग ते राहून जातं. तर आता ते काय म्हणतात, बदल काय केला? तर विमोचन करून मग दीक्षा दिल्या, हा फार मोठा बदल केला, जो कोणत्याही मार्गात नाही. विमोचन केले म्हणजे काय केले? तर ज्याप्रमाणे शेतात अनावश्यक गवत, इतर झाडे झुडपे उगवलेली असतात, ती जर न काढताच उत्तम धान्याचे बी पेरले तर खत पाणी घातल्यावर तीही जोमाने वाढतात. आपल्या अपेक्षेप्रमाणे धान्य आपल्याला मिळत नाही, पण आपण जर शेतीची मशागत करून उत्तम बी पेरले तर आपल्या अपेक्षेप्रमाणे धान्य मिळेल. त्याप्रमाणे दादांनी विमोचन करून घराण्यातील दोष काढले. संरक्षण म्हणून विमोचनामुळे तयार झालेल्या पोकळीत गुरुकृपाशीर्वाद धारण करून दिला. आजपर्यंत देवानी किंवा संतांनी विमोचनामध्ये हात घातला नाही, कारण देव म्हणतात तुमचे तुम्ही विमोचन करून घ्या. ते तसे करणे हे आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे. नंतर म्हणतात तुमची विमोचने जर आम्ही केली तर त्याचे दुष्परिणाम कोण भोगणार? म्हणून कोणीही विमोचनात हात घातला नाही. पण परमपूज्य विभूतींनी मात्र हा विचार करून दादांना मार्गदर्शन केले व वंदनीय दादांनी औदुंबर येथे सेवा करून विमोचनाची सिद्धता केली. 2. आजपर्यंत आपण आपल्या घराण्यातील देवतांचे नवरात्र बसवत होतो, ते त्या पूर्ण शक्तीतील एका अंशाचे नवरात्र होते व दादांनी त्रिगुणात्मक शक्तीचे एकरूपत्व करून शक्तीचे प्रतिमा देऊन नवरात्र बसवण्यास सांगितले. व दादा म्हणतात हे विश्वातले मोठे आंदोलन आहे. तेव्हा सगळ्यांनी विचारलं, आता ब्राह्मण जेवायला घालायचं नाही का? सवाष्ण जेवायला घालायचं नाही का? दादा म्हणाले काहीही करायचं नाही. आणि 5व्या संमेलनामध्ये 2 प्रतिमा दिल्या होत्या. ज्यांच्याकडे 2 नसतील, एकच असेल, एकच नवरात्र मांडा, पण मांडा, कारण हे विश्वातलं मोठं बदल आणि आंदोलन आहे. त्याच्यामुळे ती जी शक्ती पृथ्वीभोवती फिरतीये ती कार्यान्वित होऊन जागृत होऊन जगाच्या कल्याणासाठी कार्यार्थ उपयोगात येईल, कार्यान्वित होईल, असं त्यांचं म्हणणं. म्हणून ते तुम्हाला दिसत नाही, म्हणून ते 2 शक्तीपीठ स्थापनेनंतर मुलाखती घेतल्या, त्याच्यात त्यांनी सांगितलं की साधन असं सिद्ध केलं पाहिजे की ते सगळं विश्वाला व्यापून परत वरती उरलं पाहिजे. 2 अंगुळे, ते काहीतरी संस्कृत हे आहे, ते विसरले मी, आता मला लक्षात नाही. तर ते सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून, म्हणजे ओंकार हा मूळ बीज आहे ना, मग ओंकार का शिकवला? ओंकारामध्ये सगळं आलं. ते वाचायचं राहिलं आपलं काय, तर ओंकारामध्ये त्यांनी काय काय घातलं. थांबा 1 मिनिट.
हा मंत्र तंत्र यांनी पण करतात, पण त्यामध्ये यम नियम फार आहेत व आजच्या परिस्थितीमध्ये ते सर्व पाळणे शक्य नाही, म्हणून हा सर्व खटाटोप केला. आता हे सर्व मी सुद्धा करू शकतो, पण प्रत्येक मंत्राची सुरुवात हे ऐका, प्रत्येक मंत्राची सुरुवात हे प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओमनेच होत असल्यामुळे मी ओंकारच असा सिद्ध केला आणि तो इतका सिद्ध केला की जगाच्या सुरुवातीपासून मानवाच्या कल्याणार्थ ऋषीमुनींनी किंवा वेदांनी जे जे मंत्र ओंकाराची सुरुवात होऊन निर्माण झालेले आहेत ते सर्व मंत्र आणि त्या सर्व मंत्रांचे सामर्थ्य या ओंकारामध्ये संघटित झालेले आहे. त्यामुळे यापुढे ज्या तऱ्हेची आवश्यकता असेल त्याप्रमाणे नुसता ओम केल्यानंतर पूर्ण मंत्र न म्हणता येईल, ज्या त्या परिस्थितीप्रमाणे जशी आवश्यकता असेल तशी ती शक्ती म्हणजे गुरुशक्ती कार्यान्वित होऊन कार्य होणार आहे. म्हणजे पुढचा मंत्र म्हणावयाची आवश्यकता नाही. मग आता बाकीचे फापट पसारे करायची गरज आहे का? आहे का गरज? आणि हे दादानी ज्ञानगंगा मध्ये निवेदन म्हणून पाठवले आणि ते म्हणतात, आत्मनिवेदनात म्हणतात, त्याच्यामध्ये मला पान नंबर आता नाही लक्षात, तर ते म्हणतात मला करावं लागलं तसं तुम्हाला काहीही करावं लागणार नाहीये, फक्त तुम्ही आसनावर बसून सांगायचं जो कोण समोर येईल त्याला. मग एवढं सोपं करून दिल्यानंतर पुन्हा सगळं ए टू झेड करण्याची काय आवश्यकता आहे का? तर त्याला दीपक दादांनी एक उदाहरण दिलं होतं, गुलाबाचा अत्तर लावायचा. वाचलं? कुठल्या संमेलनात पण सांगितलंय त्यांनी, मला वाटतं का त्याच्या त्या ज्ञान दीप मध्ये सांगितलं. तर म्हणाले लग्नाला गेलं तर हा उभा राहतो, तो उभा राहतो, तो उभा राहतो, हा कुंडी घेऊन उभा राहतो, तो माती घालून उभा राहतो. हा आठवत आहे? तर एक काटा टोचतो आणि मग शेवटचा सांगतो हे गुलाबाचं अत्तर. एवढं सांगायची काय गरज आहे? फक्त गुलाबाचं अत्तर लावलं तर हे गुलाबाचं अत्तर आहे, पण गृहीत झालं ना सगळं. मग कशाला तुम्हाला एवढं बाकीचं करायची गरज आहे? असं दादा म्हणतात. म्हणून शशी जो सांगतो फक्त ओंकार साधना करा, ओंकार साधनेने सगळं सगळं त्यांनी याच्यात घातलंय सिद्धता. कारण तुम्ही काही करणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यांना भविष्य म्हणण्यापेक्षा जगाचं भवितव्य कळतंय, पुढे काय होणार आहे, काय परिस्थिती येणार आहे, आत्तापेक्षाही बिकट परिस्थिती येणार. तेव्हा जर तेवढाही वेळ झाला नाही तर पंजाब मेल सारखी प्रार्थना म्हणू नका. शांतपणे 5 मिनिटं मी कोणाचाही नाही, मग त्या प्रार्थनेमध्ये ह्या जन्माला आणि पुढच्या जन्माला काय उपयोगाचं आहे ते तुम्हाला समजेल. एकदा मनापासून शांतपणे प्रार्थना म्हणून बघा असं सांगितले त्यांनी. म्हटलं तर मग आता जायचंय मला 8 वाजता गाडी आणि साधनेला बसायचं, मला 9 वाजता दुकान उघडायचंय, पण डोक्यात दुकान उघडायचंय ना, मग जा आणि दुकान उघड आणि मग सावकाश साधना कर. असं सांगितलंय का तुला 8च्या आधी साधना कर म्हणून? तर सलीम बाबा म्हणायचे की म्हणाले एक दिवस तुम्हाला साधना केली नाही, एक दिवस तुम्हाला जर साधना केली नाही, वेळ संपली ना, आजचं नाव आलं ना 15 मिनिटं तुम्ही पूर्ण करा. चालेल ना? काय सांगतो? हा एक दिवस जर साधना केली नाही तर 3 वाजता चहा प्यायला नाही तर डोकं दुखतं, पण एक दिवस साधना नाही केली तर तुम्ही बेचैन होता का? तेव्हा आम्हाला वाटायचं. तर तेव्हा दादा म्हणाले, दादा सलीम बाबा म्हणायचे की तुम्ही म्हणता त्याच्या मागे दादांच्या जीवनाचं बलिदान आहे. दादा स्वतःचा संसार नाहीच आहे, वहिनीने आणि दादानी संसार केला, तो जगाचा संसार केला. त्यांच्या संसारामध्ये मी, माझा मुलगा, माझी नवरा आणि माझी बायको असं नाही, कधीच नाही. कोण केव्हा येईल आणि कुठल्या पावलाने येईल आणि कुणाच्या पावलाने लक्ष्मी येईल हेही माहिती नाही. तर सलीम बाबा दिवसभर झाले नाही तर रात्री झाडावरती जाऊन बसून साधना करायचे, पण साधना करायचे इतकं त्यांनी म्हणजे ते जीव तोडून सांगत होते, पण आम्हाला काही कळत नव्हतं तेव्हा. आणि काही मध्ये बोलू नका म्हणायचे, मध्ये बोललं काहीतरी प्रश्न विचारला त्यांनी, जसं काही सूचना सांगितल्या तर मध्ये बोललं आणि आपण काहीतरी विचारलं की ते त्या मार्गाने त्याचं उत्तर देण्यामध्ये ते दिशा बदलून जाते. मग आपल्या त्यांना काय सांगायचं असतं ते बाजूला राहतं. म्हणून बाबा मुलाखत घेत असताना बोलू नका म्हणायचे आम्हाला, आम्ही गप्प बसायचो.
दुसरी शिट्टी वाजवायची आपण उठूया. झाली एक चांगली ना एकदा बस पुरे छान. चार एवढा ना